रामकृष्ण हरी. तर जीवन त्या व्यक्तीला असं वाटलं पाहिजे, भगवंताशिवाय आता आपल्याला कोणी सहकार्य करू शकत नाही. आणि एकटा पडतो. सर्व काही भरपूर आहे, बलाढ्य आहेत, मुलाही आहेत, पण ज्यावेळेस त्या व्यक्तीच्या जीवावर येतं त्यावेळेस त्याला कोणी सहकार्य करू शकत नाही. जे आपल्यावर प्रेम करणारे आहेत ते सुद्धा आपल्याला मदतीला धावू शकत नाहीत. मग परकी तर विषय सोडून द्या. मग त्यावेळेस माणसाला वाटतं आता भगवंता तुझ्याशिवाय कोणी नाही आणि तूच धावून आला पाहिजे. मग त्याच वेळेस भगवान परमात्मा म्हणतात, ज्यावेळेस तुझ्यावर संकट निर्माण होईल त्यावेळेस मी तुला आठवतो. साधू संतांची भूमिका अशी आहे की दुःख येऊ आनंद येऊ हे समान पाळणारे आहेत. दुःख जरी आलं तर त्यांच्या जीवनामध्ये समानता आहे आणि सुख आलं तरी समानता आहे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये भेद आहे. तो असा भेद आहे की सुखाचा दिवस आल्यानंतर देव आठवत नाही आणि दुःखाचा दिवस आला की देव आठवतो. मग भगवंत काय करतो, जो त्याला सदैव मी आठवायसाठी भगवान म्हणतात त्याला सदैव जरा थोडं दुःखी ठेवतो, सुखाचं ठेवीत नाही. त्याला करण्यात ह्याला जर समजा एखादी रिद्धी सिद्धी दिली तो त्यातच घेऊन बसतोय आणि मी त्याला आठवत नाही असं भगवान म्हणतात. ज्यांना या गोष्टीची जाणीव आहे, वेळा काळानुसार भगवान परमात्माच ही सर्व कर्तुम असणारी भगवान परमाची शक्तीच आहे आणि तीच आपल्याला पुरविणारी आहे. आणि दुसऱ्या ती शक्ती जवळ असताना दुसऱ्या शक्तीची अपेक्षा धरणंही चुकीचं आहे आणि त्याची काही गरज बी लागत नाही. भगवान परमात्मा काही करू शकत नाही, सर्व काही करतो आणि सर्व काही देतो. सर्व अडचणीचा समस्या दूर करणारा भगवान परमात्मा आहे. आपल्याला प्रपंचामध्ये थोडी अडचण निर्माण झाली आणि अडचण कोणीही दूर करू शकत नाही, त्यावेळेस आपण भगवंताकडे धावा करतो. भगवंता आता तुझ्याशिवाय कोण नाही बाबा, तूच अडचण दूर करणार आहेस. साधन काहीही असो, शेवटी भगवंताकडे येऊन ठेवतोय. आपण सर्वजण शेतकरी आहोत. दुष्काळ पडला की भगवंताच्या नावानं खडं पडतो, भगवंता पाऊस पाड, असं प्रत्येक जणाचं व्यक्ती आहे. ज्यावेळेस कोणीही सहकार्य करू शकत नाही त्यावेळेस भगवान परमात्म्याची आठवण होते. म्हणजे भगवंताच्या नामामध्ये त्यांच्या शरीराला सवय लागली, त्यांच्या इंद्रियाला सवय लागली सतत नाम घ्यायचं आणि ते मात्र नावच भगवंताला आठवतात, त्यांचं नामचिंतन करतात. आणि म्हणून यदा कदाचित त्यांच्या जीवनात दुःख जरी आलं ते भगवान परमात्मा सारलं करतो, कारण सतत बोलल्यामुळं आपला आवाज भगवंतापर्यंत जातो आणि त्यामुळेच भगवान परमात्मा
आपल्यापासून भक्तापासून कधी दूर राहू शकत नाही. हे तितकंच खरं आहे. मग आशांचा आहार कसा असला पाहिजे? ज्ञानेश्वर महाराज 6व्या अध्यायामध्ये 17वा श्लोक आहे. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टास्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योग भवती दुःखः. ज्यांचा आहार शुद्ध आहे, विहार आणि त्यांचा आहार विहार असं त्यांचा योग असा होतो की त्या दुःखातून मुक्तता होते त्यांची आणि त्यांच्या जीवनामध्ये कधीही दुःख येत नाही. त्याला कारण आहेत. जेवण करत असताना भगवंताची आठवण, झोपलं असताना भगवंताची आठवण, जागृती, स्वप्ने आणि सुषुप्ती अशी अवस्थामध्ये स्वप्न जरी पडलं त्यांना भगवंताचं स्वप्न पडतं आणि आठवण जर झाली भगवंताची मूर्ती त्यांच्या समोर आठवते. म्हणून त्यांचा आहार विहार सात्विक असतो, म्हणून त्यांना सर्व साध्य होतं. त्यांच्या समोर जरी दुःख आलं तर ते दुःखाला सहज समोर जाण्याची शक्ती त्यांच्याजवळ असते. आणि ही साधू संतांची व्याख्या आहे. आणि आपल्या जीवनामध्ये दुःख जरी आलं तर आपण रडत बसतो, हसत नाही. साधू संत दुःख आलं तर ते सहजासहजी ते हसतात, रडत नाहीत. ह्याला कारण आहे. त्यांना माहिती आहे की भगवंताला हाक मारले की भगवंत येतात आणि आपण कितीतरी हाक मारले तरी आपल्याकडे धावून येत नाही. कारण का? आपला आवाज त्यांच्याकडे ओळखीचा झाला नसल्यामुळं भगवंत येत नाहीत. आणि आज पाप मोचनी एकादश आहे. ह्या व्याख्यान मालिकेला अनुसरूनच आपण भगवंताकडे एक करार करूया. मागच्या 15 दिवसामध्ये माझ्या हातून मी तुला आठवलं नाही, तुझी आठवण नाही केली, म्हणजे माझ्या जीवनामध्ये दुःख आलं, सुख आलं म्हणून आठवण केली नाही, दुःख आलं की तुझी आठवण येते असं न होता जीवनामध्ये सुख जरी आलं तुझी आठवण झाली पाहिजे. आणि म्हणूनच माझं कर्तव्य कर्म तुझ्या चरणावर समर्पित करतोय. माझं सदैव चित्त, वाचा, ऐकणं आणि पाहणं हे जे इंद्रिय कार्य करतात, तुझे स्वरूप पाहण्यासाठी माझे डोळे सदैव तुझं रूप पाहण्यासाठी तरसले आहेत. तुझं गुणगान ऐकण्यासाठी माझे कान तरसले आहेत. आणि म्हणून माझी इच्छा, अभिलाषा ही जी आहेत ही सर्व तूच निर्माण व्हावं हीच माझी इच्छा आहे, असं भगवंताकडं मागूया. आणि ह्या गोष्टीला जो अडथळे करतो, त्या पापावर बंधन घालतो, म्हणजे पाप मोचनी एकादश. आणि भगवंता तुझी आठवण करत असताना सर्व नियमाचे मी कटिबद्ध पालन करेल.
तुझ्या नामामध्ये जे नवीन त्यांची सुरुवात आहे आणि तुझी भक्ती करत असताना त्यांना मी माझ्या वाचेनं कधी खिळणार नाही, त्यांची टिंगलटिवाळी करणार नाही. त्यांना उलट मी प्रोत्साहन देईन, अरे भगवंताची सेवा करा, भगवंत आठवा, भगवंताचे कार्य करा आणि तुझ्या लीलेची त्याला महत्त्व मी पटवून देईन, जेणेकरून तो नवीन व्यक्ती आहे, तुझा बालक तुझ्याकडे येण्याची तयारी त्याची दाखवीन. हीच भगवंताकडे मागूया. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु.